तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा कोणत्या टॉपिकवरती होणार आहे हे तर तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल। आणि असे स्टेटस डायलॉग जे आहे हे इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चालू आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे स्टेटस हे कसे बनवले जातात तर हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आतापर्यंत जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या, कारण की त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल सुद्धा देत असतो। तर मित्रांनो, चला तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। आई एम वेरी सिंपल पर्सन, थोड़ा सा भी इग्नोर करोगे तो तर सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला इथं VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर मी इथं सिम्पली इथं प्रॉक्सी VPN कनेक्ट करून घेतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं VPN ओपन झालेला आहे। VPN इथं ओपन झाल्यानंतर तुम्हाला असे इंटरफेस दिसून येतो। नंतर तुम्हाला इथून कनेक्ट करून घ्यायचं आहे। VPN इथं कनेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला सिम्पली बॅक यायचं आहे। नंतर तुम्हाला इथं कॅपकट जे ॲप्लिकेशन आहे तो ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट ॲप्लिकेशन इथं ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येतो। तर सिम्पली मित्रांनो, अशा प्रकारे इथं इंटरफेस दिसून आल्यानंतर तुम्हाला इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। आणि तुम्हाला ज्या व्हिडिओवरती तुम्हाला जे लिरिक्स टाकायचं आहे तर तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर मी सिम्पली हा व्हिडिओ इथून एक्झाम्पल घेतलेला आहे। तर हा व्हिडिओ इथे घेतल्यानंतर याचं सॉन्ग जे आहे तुम्हाला व्यवस्थितपणे ऐकून घ्यावं लागेल। यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर यानंतर तुम्हाला सॉन्ग ॲड करायचं आहे। तर मी इथं सॉन्ग घेतलेलं नाही आहे, कारण की मित्रांनो या व्हिडिओमध्येच मला सॉन्ग दिलेलं आहे। तर तुम्हाला सॉन्ग हे वेगळं ॲड करावं लागेल। त्यासाठी मी इथं सॉन्ग हे एक्स्ट्रॅक्ट करून घेतो या व्हिडिओशी। नंतर तुम्ही इथं हे सॉन्ग ॲड करून घ्या। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जे सॉन्ग आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये बीटचं ऑप्शन दिसते। तर बघू शकता इथं बीटचं ऑप्शन दिसते। तर सिम्पली बीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथं ऑटो जनरेटचं ऑप्शन दिसेल, तर त्याला तुम्हाला इथून ऑन करून घ्यायचं आहे। इथे मित्रांनो थोडंसं कॅपकट ॲप्लिकेशन जे आहे इथं लोड घेईल। लोड झाल्यानंतर मित्रांनो इथं अशा प्रकारे इथं बीट अप्लाय झालेले आहेत। बीट हे अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आणि हे सॉन्ग जे आहे ते व्यवस्थित इथं ऐकल्यानंतर तुम्हाला जे सॉन्गची लेअर आहे ते तुम्हाला इथं व्यवस्थितपणे इथं टेक्स्ट करायची आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तो ॲड टेक्स्ट करतो आणि मी जे पहिली टेक्स्ट आहे ते इथं सिम्पली इथं लिहून घेतो। तर इथं पहिली टेक्स्ट मी लिहून घेतलेली आहे, आय एम व्हेरी सिम्पल पर्सन। हे जे पहिली टेक्स्ट आहे ते लिहिल्यानंतर तुम्हाला इथं फॉन्ट ॲड करायचं आहे। तर फॉन्ट सिम्पली मी कॉन्सेस हा जो फॉन्ट आहे हा मी अप्लाय केलेला आहे। तर तुम्ही इथं तुमच्या हिशोबशी इथं दुसरा फॉन्टसुद्धा सिलेक्ट करू शकता। यानंतर मी ते सिम्पल जे नाव आहे तर सिम्पलवरती डबल टॅप करायचं आहे आणि तुम्हाला इथं फॉन्टवरती क्लिक करून पुन्हा तुम्हाला याला एक वेगळा फॉन्ट लावायचा आहे। तर ऑटोमिक मार्कर हा नावाचा तुम्हाला फॉन्ट इथं सिम्पल याला तुम्हाला अप्लाय करायचा आहे। इथं अप्लाय केल्यानंतर एडिट स्टाईलवरती क्लिक करायचं तुम्हाला आणि यामध्ये तुम्हाला साईज यायची जी आहे ते 25 इथं करून घ्यायची आहे। 25 केल्यानंतर यामध्ये तुम्हाला कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। कलर हा तुम्ही तुमच्या टेक्स्टनुसार तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता, तुम्हाला जो आवडेल तो। तर अशा प्रकारे इथं कलर सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे आणि हे टेक्स्ट जे आहे ते तुमच्या व्हिडिओवर तुम्हाला कुठं ठेवायचे आहे तर व्यवस्थितपणे ते इथं सेट करून घ्यायचे आहे। व्यवस्थितपणे इथं सेट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला टेक्स्टवरती यायचं आहे आणि स्टाईलवरती जायचं आहे। स्टाईलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं स्ट्रोकचे ऑप्शन दिसेल। तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथं स्ट्रोकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर स्ट्रोकच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि याची विथ जे आहे ते तुम्हाला इथं अशा प्रकारे 10 करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे इथं विथ जे आहे आपण 10 करून घेतलेले आहे। यानंतर तुम्हाला त्याच्याच पुढे ग्लोचं ऑप्शन दिसेल। तर सिम्पली पहिल्या याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याची इंटेन्सिटी जी आहे ती तुम्हाला 10 ठेवायची आहे। 10 ठेवल्यानंतर याला येसवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तो ग्लो इफेक्ट जो आहे तो व्यवस्थितपणे आपल्या टेक्स्टला लागून जाईल। नंतर तुम्हाला पुन्हा या टेक्स्ट ते ओपन करून घ्यायचे आहे। टेक्स्ट ते ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये ॲनिमेशनचे ऑप्शन दिसेल। तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये जो आहे इथं टाईप नावाचं तुम्हाला ॲनिमेशन दिसेल। तर इथं बघू शकता टाईप 2 म्हणून तुम्हाला ॲनिमेशन दिलेलं आहे। तर अशा प्रकारे टाईप 2 हा जो ॲनिमेशन आहे हा तुम्हाला इथून अप्लाय करायचा आहे आणि याची जे स्पीड आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं फुल करून घ्यायचे आहे टेक्स्टपर्यंत। तर मित्रांनो हे जे लेंथ आहे हे तुम्ही तुमच्या टेक्स्ट हिशोबचे ठेवू शकता, कारण की हे मित्रांनो टेक्स्ट लांब आहे, कोणती टेक्स्ट हे लहान असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या टेक्स्टनुसार याला ॲडजस्ट करून घ्यायचा।
यानंतर मित्रांनो ही जी टेक्स्ट आहे या बीटपासून चालू होते, तर आपण या बीटला व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घेऊया. नंतर याच्या पुढे पण तुम्हाला ही टेक्स्ट इथं जास्त झालेली आहे, बीटच्या पुढे गेलेली आहे. तर याला पण आपण थोडीशी लहान करून घेऊया बरोबर बीटपर्यंत. तर अशा प्रकारे बरोबर याला बीटपर्यंत ॲडजस्ट करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण याला पण इथून लहान करून घेतलेली आहे. यानंतर मित्रांनो याच्या पुढे तुम्हाला आणखी इथं टेक्स्ट लावायचे आहेत. तर आणखी इथं टेक्स्ट लावण्याकरता आणखी तुम्हाला इथं सॉन्ग हे व्यवस्थितपणे ऐकावं लागेल आणि त्यानुसारच तुम्हाला टेक्स्ट हे ॲड करायचं आहे. तर पुन्हा पुढं टेक्स्ट ॲड करण्याकरता सिम्पली मित्रांनो पहिली जी टेक्स्ट दिलेली आहे तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये इथं ऑप्शन मिळेल डुप्लिकेट नावाचं आहे. तर सिम्पली इथं तुम्हाला डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर याला सिम्पली इथं स्क्रॉल करून इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड केल्यानंतर या टेक्स्टला तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं आहे. टेक्स्ट हे ओपन केल्यानंतर हे जे पहिली टेक्स्ट दिलेली आहे याला तुम्हाला पूर्ण इरेज करून घ्यायचं आहे आणि पुढची जी टेक्स्ट दिलेली आहे तर ते तुम्हाला टेक्स्ट इथं ॲड करून घ्यायचे आहे. तर तुमच्या व्हिडिओची टेक्स्ट कोणती येईल ते तुम्हालाच माहीत राहील. तर ते टेक्स्ट तुम्ही इथं ॲड करून घ्यायचे. टेक्स्ट ॲड केल्यानंतर याला याच्यावरती क्लिक करून व्यवस्थितपणे इथं बघून घ्यायचं आहे की आपण जे टाईप केलं ते आलेलं आहे का. हे व्यवस्थित इथं सेट झाल्यानंतर तुम्हाला बीटपर्यंतच हे लेअर इथं सेट ठेवायचे आहे. नंतर तुम्हाला त्याला पुन्हा इथं ओपन करून घ्यायचं आहे. पुन्हा इथं ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला अगर जे नाव आहे तर त्यावरती तुम्हाला डबल टॅप करायचं आहे आणि इथं फंडवरती क्लिक करायचं आहे. फंडवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला ऑटोमिक मेकर या नावाचा तुम्हाला फंड दिसेल. तर हा फंड तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा फंड इथं अप्लाय करून घ्या. अप्लाय केल्यानंतर यामध्ये तुम्हाला साईज जी यायची ते 25 करून घ्यायचे आहे आणि यामधून तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी सिम्पली अशा प्रकारे हा कलर सिलेक्ट केलेला आहे. यानंतर इथं पण तुम्हाला व्यवस्थितपणे याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला जे पहिली टेक्स्ट दिलेली आहे तर त्यावरती जायचं आहे. ऑप्शनमध्ये तुम्हाला डुप्लिकेटचं ऑप्शन दिसेल. तर याला तुम्हाला डुप्लिकेट करून घ्यायचं आहे आणि याला पुढच्या बीटपर्यंत लावून घ्यायचं आहे. पुढच्या बीटवर लावल्यानंतर सॉन्गची जी पुढची लेअर आहे ते तुम्हाला इथं टाईप करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथं आपण पुढची जी लेअर आहे ती इथं आपण टाईप करून घेत आहोत. पुढची लेअर इथं टाईप केल्यानंतर तुम्हाला सिम्पली फॉन्टवरती जायचं आहे आणि फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला थोडासा यामधला 6 जो आहे त्यावरती जायचं आहे आणि त्याला पण तुम्हाला ऑटोमिक मेकर हा जो फॉन्ट आहे हा फॉन्ट तुम्हाला इथून याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा फॉन्ट इथं अप्लाय करून घेतो. याची साईज पण तुम्हाला 25 करून घ्यायची आहे. 25 केल्यानंतर तुम्हाला याला इथं कलर सिलेक्ट करून घ्यायचा. तर मी कलर सिलेक्ट करून घेतो. कलर सिलेक्ट केल्यानंतर याला पण व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं कलर सिलेक्ट झालेला आहे. नंतर पुन्हा याला पण तुम्हाला बीट एवढं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे तुमच्या व्हिडिओ हिशोबशीट. तर व्हिडिओमध्ये जेवढे टेक्स्ट दिलेले आहे तोपर्यंतच तुम्हाला इथं लेअर जे आहे ते इथं ॲड करायचे. इथं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. यानंतर मित्रांनो टेक्स्ट हे व्यवस्थितपणे इथं ॲड झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला पहिली जे लेअर दिलेली आहे तर पहिल्या लेअरवरती यायचं आहे. पहिल्या लेअरवरती आल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं डुप्लिकेटचे ऑप्शन दिसेल. तर सिम्पली तुम्हाला याला डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर याला पण तुम्हाला पुन्हा लावायचं आहे. पुढं लावल्यानंतर पुढची जी टेक्स्ट आहे ते तुम्हाला अशाच प्रकारे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिली जी लेअर आहे ते तुम्हाला इथं क्लिअर करून घ्यायचे आहे. क्लिअर केल्यानंतर जे दुसरी टेक्स्ट दिलेली आहे पुढची तर ते तुम्हाला इथून पुढे टाईप करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे याला इथून टाईप करून घेत आहोत आपण. तर अशा प्रकारे याला ओपन करून घ्या आणि इथं पहिली टेक्स्ट जी आहे ते इथं क्लिअर करून घ्या. क्लिअर केल्यानंतर दुसरी टेक्स्ट जी आहे ती इथं अप्लाय करून घ्या. तर अशा प्रकारे मी इथं टाईप करून घेतो सिम्पली. तर अशा प्रकारे तर टाईप झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला इग्नोर नावावर तुम्हाला डबल टॅप करायचं आहे आणि फॉन्टवरती जायचं आहे आणि फॉन्टवरती केल्यानंतर यामध्ये तुम्हाला ऑटोमिक मेकर हाच फॉन्ट जो आहे तो तुम्हाला पुन्हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा फॉन्ट इथं अप्लाय करून घेतो. नंतर एडिट स्टाईलवरती जातो आणि साईज जी 25 करून घेतो आणि यामधून तुम्हाला कलर जो आहे तो कलर इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. कलर इथं सिलेक्ट करून घ्या आणि कलर सिलेक्ट केल्यानंतर याला इथून अप्लाय करून घ्या. तर व्यवस्थितपणे इथं सेट झालेलं आहे. आणि नंतर याच्या पुढे तुम्हाला आणखी पुढची जी बीट आहे तर तुम्हाला अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा पहिल्या लेअरवरती यायचं आहे. पहिल्या लेअरवरती आल्यानंतर पुन्हा तुम्हाला सेम प्रोसिजर म्हणजेच डुप्लिकेटचं ऑप्शन बघायचं आहे आणि याला इथून डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर याला पुन्हा तुम्हाला पुढं घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे पुढं नेल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती जायचं आहे आणि पहिली लेअर जी आहे ते तुम्हाला इथं क्लिअर करून घ्यायची आहे. तर पहिली लेअर इथं क्लिअर करतो आणि दुसरी म्हणजे लास्ट लेअर जी आहे ती इथं मी सर्च करून घेतलेली आहे म्हणजेच टाईप करून घेतलेली आहे.
टाईप केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पहिचानने हे जे नाव आहे त्या तुम्हाला डबल टॅप करायचं आहे आणि तुम्हाला डबल टॅप केल्यानंतर याला तुम्हाला फॉन्ट लावायचा आहे, म्हणजे तोच ॲटॉमिक मेकर. तर अशा प्रकारे याला पण इथं ॲडजस्ट करून घेतो आपण. याची साईज आपण 25 करून घेतलेली आहे. नंतर यामध्ये तुम्हाला इथं कलरसुद्धा चेंज करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण याला पण टेक्स्ट लावलेले आहे आणि फॉन्ट लावलेला आहे. तर अशा प्रकारे इथं व्यवस्थितपणे याला सेट करून घेऊ आपण. व्यवस्थितपणे सेट झाल्यानंतर याची तुम्हाला लास्ट पार्ट जो आहे तो तुम्हाला थोडासा लांब करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आता आपण स्प्लिट करून घेतो. तर इथं तुम्हाला स्प्लिट करायचं आहे आणि तो लास्ट पार्ट तुम्हाला पुढच्या बीटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. नंतर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे लास्ट पार्टवरती. आणि लास्ट पार्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲनिमेशनचे ऑप्शन दिसेल. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याला क्लिक हे ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. क्लिक नावाचं ॲनिमेशन दिसेल तर हा क्लिक ॲनिमेशन तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा ॲनिमेशन लावणे इथं गरजेचं होतं. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ग्लोविंग इफेक्ट जो आहे तो आपण पूर्ण टेक्स्टला इथं अप्लाय केलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कोणत्याही व्हिडिओवरती अशा प्रकारे ग्लोविंग टेक्स्ट तिथं अशा ॲड करू शकता आणि इंस्टाग्रामवरती अशा व्हायरल करू शकता. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकू.